हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. तर सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर ट्रिपवरून आल्यानंतर मी रूम आवडायला काढला होता बरं का. भरपूर असा राडा झाला होता. नेलेले कपडे धुवायचे होते. भरपूर असं घरातलं धूळ वगैरे सगळं आवरून गेले होते, तरीसुद्धा भरपूर धूळ आली होती बरं का. कारण माझी मांजर घरात होती ना, त्यामुळे दार वगैरे उघडं ठेवावं लागायचं आणि आमच्याकडे खूप जास्त वारा असतं, त्याच्यामुळे खूप जास्त धूळ झाली होती घरामध्ये. तर कपडे वगैरे भरपूर कपडे बरं का. 3 वेळा मशीन लावली मी, तेव्हा ते कपडे पूर्ण झाले. जेवण वगैरे केलं आणि भांडे घासायचे ठेवले होते मी. म्हटलं अगोदर हॉलमधलं सगळं आवरून घेऊ आणि त्यानंतर मग किचन आवरून घेऊया. तर चला आवरून घेऊया आपण पण. तर आवरावंच लागणार आहे, कारण का त्याशिवाय आपल्या डेली रुटीनला सुरुवात नाही होणार. तर चावला आवरूया आता आपण. तर मी आवरून घेत होते ना. माझी कॅट बघा कशी खेळत होते बरं का. तर मी आणले पर्शियन कॅट आहे ती. 2 आहेत आमच्या वैष्णवीने आणि मी घेतला आहे. वैष्णवीच्या कॅटचं नाव आहे सिम्बा आणि माझ्या आहे ती बेला आहे. तर माझी फिमेल आहे आणि तिचे मेल आहे. तर खूप छान खेळतात बरं का ते दोघंजणं. कारण एकाला दोघं पाहिजेच असतं बरं का. कारण की एकटे असले का मग ते छान खेळत नाही, काही नाही आणि मग त्यांची वाढ पण व्यवस्थित होत नाही. आणि मग असं खेळ वगैरे का ते जेवण वगैरे पण व्यवस्थित करतात आणि छानपैकी राहतात ते. तर माझ्याकडे अगोदर पण होत्या. माझ्या मम्मीकडे आहे ना मांजर, तिची पिल्लं होते बरं का. 1-2दा आणली होती मी, पण ते कुत्र्याने धरले बरं का 1-2दा. आणि त्यानंतर मग म्हटलं जाऊ दे आता. हाऊस तर खूप आहे म्हटलं. पर्शियन कॅट काय बाहेर जात नाही, तर तिला घरातच ठेवतो आम्ही. तर बघू शकता बा, प्रत्येक कामामध्ये मध्ये करत होती ती. खूप छान खेळत होती बरं का. तिच्याशी बोलताच माझं काम चालू होतं. तर मुलांनी गोलूने आणि पिऊने काय केलं, तिकडून आणलेले सगळे खेळणे ओतून ठेवले, सगळे बाहेर काढले. सगळे कपडे मम्मी त्यांना काय केलं, बाहेर काढून दिलं खेळायला त्यांच्या फ्रेंड्ससोबत. आणि त्यानंतर मी आवरून घेतलं. नंतर कपडे वगैरे व्यवस्थित ठेवणार आहे मी कपाटामधले, कारण की मला मम्मीकडे पण जायचं आहे धोंडा जेवणासाठी. तर चला म्हटलं, आल्यानंतर खूप ताण होईल आवरायचा. तर मी आता सगळं आवरून घेतलं. प्रत्येक एक ना एक गोष्ट काढताना काही नाही वाटत, पण तीच गोष्ट आल्यानंतर परत जिथल्या तिथे ठेवायची, ते खूप जास्त ताण होतो बरं का. आणि आवरल्याशिवाय काय आपल्याला पण छान वाटत नाही बरं का. तो शिंपला दिसला होता ना, तर मी तो पण ॲटोमॅटिक ओपन झाला होतो पर्समध्ये. मग ते एवढा खराब वास कुठून येतो आहे, तर त्याच्यामध्ये आता असा एक वेगळाच किडा होता बरं का. ते टाकून दिलं मी. खूप घाणेरडा वास येत होता. तर फायनली झालं सगळं माझं आवरून. आवरता संध्याकाळ झाली. तर फायनल लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला बाहेरून आल्यावर असं खूप छान क्लीनिंग करायला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.